नमस्कार मित्रांनो, आज आपण मसाला वांगा कसं करायचं हे साध्या सोप्या पद्धतीने कसं करायचं हे आपण आज पाहणार आहोत। त्यासाठी आपण 4-5 वांगी घेतलेले आहेत। त्या वांग्यांची देठ काढून व्यवस्थित त्यांचे 4 फोडी पण करू शकतो, पण इथे मी 6 फोडी त्या वांग्यांच्या केलेल्या आहेत। त्यानंतर कोथिंबीर चिरून घेतली, बारीक अशी कोथिंबीर। त्यानंतर कढीपत्ता त्यामध्ये घेतला। कढीपत्ता घेतल्यानंतर इथं आपण एका बाउलमध्ये बारीक केलेला शेंगदाण्याचा कूट, त्यानंतर आपल्या घरामध्ये वापरण्यात येणारे जे काही मसाले आहेत ते सर्वच मसाला त्यामध्ये ॲड करायचा। त्यामध्ये मी मिरची पावडर, त्यानंतर गरम मसाला आणि कांदा लसूण मसाला, हळद आणि मीठ, चवीपुरतं मीठ हे सर्व एकत्र घेतले। एकत्र घेतल्यानंतर त्यामध्ये थोडी कोथिंबीर ॲड केली। कोथिंबीर ॲड करून ते सर्व मिक्स करायचं आहे। त्यानंतर ते मिक्स करायच्या आधी आपण गॅसवरती कढई तापत ठेवून त्यामध्ये तेल घेणार आहोत। तेल आता तुमच्या जेवढी वांगी असतील त्यानुसार तुम्हाला तेल किती पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता। इथे मी 4 वर्गळे तेल घेतलेलं आहे। त्यानंतर जो काही मसाला तयार केलेला होता तो मसाला आपण मिक्स करून घेतलेला आहे, जेणेकरून जे काही कांदा लसूण मसाला आहे त्याच्यामध्ये तो अशा पूर्णपणे मोकळा मसाला नसतो, मग तो एकत्र करून घ्यायचा असतो। कुठे चिकटलेला वगैरे असेल तर तो पूर्णपणे मोकळा मसाला करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने ते मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे आणि जी काही चिरलेली वांगी होती त्या चिरलेल्या वांग्यांमध्ये अशा प्रकारे आपण जो काही मसाला तयार केला तो मसाला त्यामध्ये भरून घ्यायचा। पुरेपूर मसाला त्यामध्ये बसेल अशा पद्धतीने तो मसाला भरून घ्यायचा। आणि त्यानंतर कढईमध्ये जे काही तेल तापत ठेवलं होतं त्याच्यामध्ये जिरे, मोहरी, त्यानंतर कढीपत्ता आणि जी काही चिरलेली कोथिंबीर होती ती चिरलेली कोथिंबीर त्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायची। आणि परतल्यानंतर जे काही मसाला भरून ठेवलेलं जे काही वांगं होतं ते वांगं आपण त्यामध्ये परतायला ठेवणार। अशा प्रकारे मंद आचेवरती ती वांगे मस्तपैकी कढईमध्ये परतून घ्यायची। परतल्यानंतर जे काही आपला मसाला उरलेला होता त्यामध्ये पाणी घालून थोडंसं त्यामध्ये ॲड करायचं। वांगी मस्तपैकी परतली की त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून झाकून एक 5 मिनटं ठेवायची। 5 मिनटं मंद आचेवरती शिजून घ्यायची। आणि शिजल्यानंतर अशा प्रकारे थोडंसं पाणी ॲड करून ते झाकून ठेवायचं। आणि एक 5 मिनटानंतर ते उघडून बघायचं। झाकण काढल्यानंतर बघा किती मस्तपैकी तर्री त्यावरती आपल्याला आलेली दिसते। त्यानंतर व्यवस्थित ते एकदम मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून आपला मसाला खाली जळायला नाही पाहिजे। अशा प्रकारे मिक्स करायचं। किती मस्त खरपूसपणे आपलं मसाला वांग तयार झालेलं आहे आणि पूर्णपणे ते शिजून निघालेला आहे। आणि त्यानंतर मस्तपैकी आपण एका प्लेटमध्ये ते वांग काढून